सर्वांना जय जिनेंद्र. विषय श्री जैन धर्म बेसिक नॉलेज मंगलाचरण. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. नमो अरहंताणं नमो सिद्धाणं नमो आयिरियाणं नमो उवज्झायाणं नमो लोये सव्वसाहूणं मोक्षमार्गस्य नेतारं भेतारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये. वन्दे तद्गुणलब्धये. मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं गौतमो गणी मङ्गलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मङ्गलम्. सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनम्. जैनं जयतु शासनम्. जैनं जयतु शासनम्. या व्याख्यानमाले अंतर्गत आपली चर्चा जिनधर्म प्रवेशिके अंतर्गत 6 सामान्य गुणांविषयी सुरू आहे. पैकी अस्तित्व गुणासंबंधीची माहिती आपण विगत व्याख्यानामध्ये मिळवली होती. आज या सामान्य गुणांच्या क्रमामध्ये दुसरा गुण वस्तुत्व गुण आपण पाहूया. तर पुढील प्रश्न आपण वाचूया. वस्तुत्व गुण कशाला म्हणतात? प्रश्न आहे, वस्तुत्व गुण कशाला म्हणतात? उत्तर, ज्या शक्तीच्या कारणाने द्रव्यामध्ये अर्थक्रियाकारित्व म्हणजेच प्रयोजनभूत क्रिया होते त्या शक्तीला वस्तुत्व गुण असे म्हणतात. मी व्याख्या पुन्हा एकदा वाचतो. ज्या शक्तीच्या कारणाने द्रव्यामध्ये अर्थक्रियाकारित्व एकच शब्द आहे, अर्थक्रियाकारित्व म्हणजेच प्रयोजनभूत क्रिया होते त्या शक्तीला वस्तुत्व गुण असे म्हणतात. पाहूया वस्तुत्व गुण कशाला म्हणतात. तर ज्याप्रमाणे वस्तूमध्ये अनेक शक्ती असतात, अनेक गुणधर्म असतात, तर आपण बघितलं होतं वस्तुत्व गुणाच्या बाबतीमध्ये की ज्या शक्तीच्या योगाने कधीही द्रव्याचा नाश होत नाही, द्रव्याचा कधीही प्रारंभ होत नाही आणि ते द्रव्य सदा विद्यमान राहतं, त्या शक्तीला आपण अस्तित्व गुण असं म्हटलेलं होतं. तर आता द्रव्यामध्ये आणखी एक प्रकारची शक्ती आहे, आणखी एक प्रकारचा धर्म आहे की ज्यामुळे वस्तूमध्ये अर्थक्रियाकारित्व घडून येतं, म्हणजेच प्रयोजनभूत क्रिया घडून येते. तर हा विशेष जो गुण आहे किंवा हे जे वैशिष्ट्य आहे, हे वैशिष्ट्य ज्या शक्तीमुळे त्या द्रव्यामध्ये येतं त्या गुणालाच वस्तुत्व गुण असे म्हणतात. आता या परिभाषेमध्ये, या व्याख्येमध्ये 2 शब्द आलेले आहेत. अर्थक्रियाकारित्व म्हणजेच प्रयोजनभूत क्रिया, याचा नेमका काय अर्थ होतो, कारण ते समजल्याशिवाय आपल्याला वस्तुत्व गुण समजणार नाहीये. तर नेमका हाच प्रश्न पुढील भागामध्ये घेतलेला आहे की अर्थक्रियाकारित्व किंवा प्रयोजनभूत क्रिया या शब्दाचा आशय काय. थोडक्यात, ज्या शक्तीच्या योगाने द्रव्यामध्ये अर्थक्रियाकारित्व घडून येते म्हणजेच प्रयोजनभूत क्रिया घडते त्या शक्तीला वस्तुत्व गुण असे म्हणतात. परंतु हा अर्थक्रियाकारित्व म्हणजे काय, प्रयोजनभूत क्रिया म्हणजे काय की जी द्रव्यामध्ये घडून येते आणि त्याच्यामध्ये कारण हा वस्तुत्व गुण आहे. तर तोच प्रश्न आता पाहूया. अर्थक्रियाकारित्व किंवा प्रयोजनभूत क्रिया या शब्दाचा काय आशय आहे? उत्तर, प्रत्येक द्रव्य, फार महत्वाचा आहे, सुंदर खुलासा याच्यामध्ये केलेला आहे. प्रत्येक द्रव्य आपापल्या स्वभावाला अनुसरूनच कार्य करते, निरर्थक नाही, यालाच प्रयोजनभूत क्रिया म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो, प्रत्येक द्रव्य आपापल्या स्वभावाला अनुसरूनच कार्य करते, निरर्थक नाही, यालाच प्रयोजनभूत क्रिया म्हणतात. म्हणजे यालाच अर्थक्रियाकारित्व म्हणतात.
जसे उदाहरण पण दिलेलं आहे समजावं म्हणून. जसे डोळे पाहण्याचे काम करतात, डोळे पाहण्याचे काम करतात, कान ऐकण्याचे काम करतात, तसेच जीव जाणण्याचे काम करतो, अन्य कार्य करीत नाही. तर बघूया याचा अर्थ काय होतो की प्रयोजनभूत क्रिया म्हणजे काय. हे अर्थक्रियाकारित्व हे शब्द शास्त्रीय शब्द आहेत. यांचा नेमका काय अर्थ होतो. फार सोपा अर्थ आहे बंधूंनो, खूप सोपा अर्थ आहे की प्रयोजनभूत क्रिया अर्थक्रियाकारित्व म्हणजे प्रत्येक द्रव्य प्रत्येक पदार्थ हा आपापल्या स्वभावाला अनुसरून कार्य करतो, निरर्थक कार्य करीत नाही. म्हणजे जीव असेल तर त्याचा स्वभाव कोणता, तर जीवाचा स्वभाव चैतन्य आहे, जीवाचा स्वभाव ज्ञान दर्शन आहे. तर मग जीवाच्या सर्व पर्यायी ह्या ज्ञान दर्शनाने युक्त किंवा चैतन्यमयच होतील. यालाच जीवाचा अर्थक्रियाकारीपणा किंवा प्रयोजनभूत क्रिया म्हणतात. पुद्गल द्रव्य आहे तर पुद्गल जडद्रव्य आहे. मग पुद्गल द्रव्य जडद्रव्य आहे आणि पुद्गलाचा गुणधर्म काय, पुद्गलाचा विशेष गुण काय, पुद्गलाचं वैशिष्ट्य काय, तर पूरण आणि गलन. पूरण म्हणजे एकत्रित येणं आणि गलन म्हणजे विखुरणं. तर पुद्गल या शब्दाचाच अर्थ असा होतो की एकत्रित येणं आणि विखुरणं. हा पुद्गलाचा विशेष वैशिष्ट्य आहे. तर यालाच पुद्गलाचं प्रयोजनभूत क्रिया किंवा अर्थक्रियाकारित्व असे म्हणतात. मग पुद्गल असेल तर ते एकत्रित येणार विखुरणार, एकत्रित येणार विखुरणार. हेच त्याचं अर्थक्रियाकारित्व म्हणजे प्रयोजनभूत क्रिया आहे. जसं इथं उदाहरण दिलेलं आहे, डोळे पाहण्याचे काम करतात, ऐकण्याचं काम करीत नाहीत, कान ऐकण्याचे काम करतात, ते पाहण्याचं काम करीत नाहीत. त्याप्रमाणे प्रत्येक द्रव्य आपापल्या स्वभावाला अनुसरूनच कार्य करतं, इतरांचं कार्य करीत नाही. म्हणजे धर्मद्रव्य जर गती देण्यामध्ये निमित्त असेल तर ते स्थिती देण्यामध्ये निमित्त बनणार नाही. आकाशद्रव्य अवगाहन देण्यामध्ये निमित्त असेल तर ते कालद्रव्याप्रमाणे परिणमन करण्यामध्ये निमित्त होणार नाही. तर प्रत्येक द्रव्य हे आपापल्या स्वभावानुसार परिणमन करतं, ते इतर द्रव्यांच्या स्वभावानुसार काम करीत नाही. यालाच त्या त्या द्रव्याचं अर्थक्रियाकारित्व म्हणजेच प्रयोजनभूत क्रिया म्हणतात. तर यात अशी अर्थक्रियाकारित्व रूप किंवा प्रयोजनभूत क्रियारूप परिणती ज्या शक्तीमुळे होते, अशी सामर्थ्य त्या द्रव्यामध्ये ज्या गुणामुळे येते त्या गुणाचं नाव वस्तुत्व गुण आहे. आता क्लिअर झालं असेल, एवढ्या खुलाशानंतर समजलं असेल की प्रत्येक द्रव्यामध्ये त्या त्या द्रव्याला अनुसरून त्या त्या द्रव्याच्या स्वभावाला अनुसरून कार्य करण्याची क्षमता आहे. त्या क्षमतेलाच अर्थक्रियाकारित्व किंवा प्रयोजनभूत क्रिया म्हणतात. आणि अशी सामर्थ्य त्या द्रव्यामध्ये येण्याचं कारण म्हणजे प्रत्येक द्रव्यामध्ये वस्तुत्व नावाचा गुण आहे आणि त्या गुणाचं हेच कार्य आहे की ते द्रव्य आपापल्या वैशिष्ट्यानुसार कार्य करीत राहील आणि ते इतर द्रव्यानुसार कार्य करणार नाही. त्या गुणाचं नाव वस्तुत्व गुण असा आहे. खूप सुंदर हे आहे. म्हणजे हा जर विषय लक्षात आला तर आपल्या ही एक गोष्ट ही लक्षात येईल की या वस्तुत्व गुणामुळे प्रत्येक द्रव्य वैशिष्ट्यपूर्ण झालेलं आहे. प्रत्येक द्रव्य हे त्याच्या त्याच्या खास फीचर्सनुसारच कार्य करतं, ते इतर द्रव्यांच्या कॅरेक्टरिस्टिक नुसार कार्य करीत नाही. हे लक्षात आल्यामुळे आपल्या ही गोष्ट लक्षात येते की या विश्वामध्ये जितकी अनंत द्रव्य आहेत त्या सर्व द्रव्यांमध्ये कॉमन रूपाने किंवा सामान्यपणे हा वस्तुत्व गुण आढळतो. म्हणजे प्रत्येक द्रव्यामध्ये हा वस्तुत्व गुण आहेच, कारण तो सामान्य गुण आहे. आणि मग हा सामान्य गुण प्रत्येक द्रव्यामध्ये विद्यमान असल्यामुळे त्या गुणामुळे प्रत्येक द्रव्य आपापल्या वैशिष्ट्यानुसार कार्य करतं. याचा अर्थ या विश्वामध्ये प्रत्येक द्रव्याचा स्वतःचा असा काहीतरी रोल आहे, स्वतःचं असं काहीतरी भूमिका आहे. प्रत्येक द्रव्याची स्वतःची अस्तित्व तर स्वतंत्र आहेच, पण त्याचं प्रयोजन पण आहे या विश्वामध्ये, विनाकारण नाही आहे. म्हणजे
ही निरर्थक नाहीये कोणतं द्रव्य, त्याच्या असण्याला अर्थ आहे. प्रत्येक द्रव्य या विश्वात आहे, याला कारण आहे त्याच्यामध्ये असणारा अस्तित्व गुण. आणि प्रत्येक द्रव्याच्या असण्याला काही ना काहीतरी अर्थ आहे, याला कारण आहे त्या द्रव्यातला वस्तुत्व गुण. जबरदस्त आहे, खूपच सुंदर आहे. म्हणजे ज्यांना हे ऐकल्यानंतर आल्हाद होतो ते जीव धन्य आहे. कारण त्यांना हे कळतं की असणं आणि असण्याला अर्थ असणं यामध्ये फरक आहे. काही वेळेला नुसतं असं आहे असं वाटतं आपल्याला संसारामध्ये सुद्धा आम्ही आहोत, पण आम्हाला काय अर्थ आहे का, आमच्या असण्याला काही अर्थ आहे का. कित्येक लोक म्हणतात सुद्धा, आम्ही कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो बरं, आम्ही हजेरी लावली, पण ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला होता त्यांनी आमची दखलच घेतली नाही, आमच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. मग आम्ही जाऊन काय फायदा झाला, आमच्या जाण्याला काय अर्थ राहिला. लक्षात आलं का. म्हणजे जाणं आणि जाण्याला अर्थ असणं. आम्ही गेलो, हे आमचं काम झालं, पण त्यांनी जर आमचं स्वागत केलं असतं, त्यांनी आमची विचारपूस केली असती, तर मग आमच्या जाण्याला अर्थ होता. अगदी तोच भाव मी इथे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की प्रत्येक द्रव्य आहे कारण त्याच्यामध्ये अस्तित्व गुण आहे, आणि केवळ आहे असं नाही, त्याच्या असण्याला अर्थ आहे. म्हणजे प्रत्येक द्रव्य आपापल्या स्वभावानुसार परिणमन करत आहे, आपापल्या वैशिष्ट्यानुसार परिणमन करत आहे. हेच त्याचं प्रयोजनभूत क्रिया रूप परिणमन आहे, आणि याच्यामध्ये कारण वस्तुत्व नावाचा गुण आहे. ठीक आहे, आपण पुढील प्रश्न बघूया. फक्त एवढंच मला यातून सांगायचं होतं की प्रत्येक द्रव्याचं स्वतंत्र अस्तित्व पण आहे आणि त्याची स्वतंत्र भूमिका पण आहे. कोणतंही द्रव्य फालतू नाही आहे, निरर्थक नाही आहे, की जे द्रव्य नसतं तरी सुद्धा हे विश्व व्यवस्थित संचालित झालं असतं, किंवा याचा काही विश्वामध्ये रोलच नाही आहे असं नाही आहे. प्रत्येक द्रव्य स्वयंपूर्ण आहे आणि अर्थसहित आहे, हे या वस्तुत्व गुणामुळे सिद्ध होतं. पुढे पुढचा प्रश्न घेऊया. वस्तुत्व गुणाच्या कारणाने द्रव्याला काय म्हणतात. वस्तुत्व गुणाच्या कारणाने द्रव्याला काय म्हणतात, म्हणजे प्रत्येक द्रव्यामध्ये हा जो वस्तुत्व गुण आहे त्याच्यामुळे द्रव्याचं कोणतं नाव तयार होतं, असा प्रश्न आहे. वस्तुत्व गुणाच्या कारणामुळे द्रव्याला काय म्हणतात. उत्तर, वस्तुत्व गुणाच्या कारणामुळे द्रव्याला वस्तू म्हणतात. द्रव्यामध्ये गुण राहतात म्हणून द्रव्य वस्तू आहे. थोडक्यात प्रत्येक द्रव्याला वस्तू सुद्धा म्हटलं जातं. थोडक्यात द्रव्याला समानार्थी शब्द वस्तू देखील आहे. पण द्रव्याला वस्तू हा शब्द कुठून आला, तर त्याचं कारण सांगतात, प्रत्येक द्रव्यामध्ये वस्तुत्व नावाचा सामान्य गुण आहे, आणि तो वस्तुत्व नावाचा सामान्य गुण असल्यामुळे त्या द्रव्याला वस्तू असं सुद्धा म्हणतात. म्हणजे त्या वस्तुत्व गुणामुळे द्रव्याचं नाव वस्तू असं झालेलं आहे. पुढील प्रश्न आहे, वस्तुत्व गुणाला नाही मानले तर काय हानी होईल. बघा किती सुंदर प्रश्न आहे की आम्ही वस्तुत्व गुणाला नाही मानलं तर काय अडचण आहे, काय हानी होईल. तर त्याचं उत्तर आहे, वस्तुत्व गुणाला नाही मानले तर द्रव्याच्या निरर्थकपणाचा म्हणजेच कार्यशून्यतेचा प्रसंग येईल. वस्तूचं जर आपण वस्तुत्व गुणाला नाही मानलं तर द्रव्य आपला अर्थच हरवून बसेल, आणि मग द्रव्याला काही अर्थच राहणार नाही, आणि मग ते द्रव्य निरर्थक होऊन जाईल. मग ते द्रव्य परिणमन कोणत्या पद्धतीने करणार, कारण त्याच्यामध्ये त्याचं कार्य करण्याजोगी जी विशेषता आहे तीच नष्ट झाल्यामुळे तिथे कार्यशून्यतेचा प्रसंग निर्माण होईल, कोणतंही कार्य घडणार नाही. याला मी असं सांगेन की बऱ्याच लोकांना असं वाटतं की विश्वामधील हे जीव किंवा हे प्राणी हे निरर्थक आहेत, त्यांचा काही उपयोग नाही आणि ते आमच्यासाठी हानिकारकच आहेत. कोणतेही जीव घ्या, एखादी प्राण्यांची जात असेल, उंदीर किंवा अन्य काही जीव जंतू, असे काही आपण बोलताना बोलतो किंवा ऐकताना ऐकतो की हे काय जगात नसते तरी काय फरक पडला नसता, हे आहेत तर सगळ्यांना त्रासच आहे. परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा जीव जंतूंचा सुद्धा या विश्वामध्ये काही ना काहीतरी रोल आहे, काही ना काहीतरी भूमिका आहे. हे जे चक्र चालतं, हे जे सृष्टीचं चक्र चालतं, या सृष्टीच्या चक्रामध्ये, या पर्यावरणाच्या बॅलन्समध्ये, सायकलमध्ये
त्या जीवांचा सुद्धा यथायोग्य वाटा आहे, यथायोग्य भूमिका आहे. भलेही आम्हाला असं वाटतं की हे नसते तर चाललं असतं, परंतु हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की या विश्वातील प्रत्येक वस्तूच्या असण्याला अर्थ आहे आणि तो आम्हाला जरी नाही कळाला तरी वस्तुतः त्यांची कोणती ना कोणती तरी भूमिका ते बजावतात आणि याला कारण त्यांच्यामध्ये असणारा तो वस्तुत्व गुण आहे. हे मी उदाहरणादाखल सांगितलं. येथे जीवद्रव्याची चर्चा नाहीये, सर्वच द्रव्यांची चर्चा आहे. जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश, काल सर्वच द्रव्यांमध्ये हा वस्तुत्व नावाचा गुण आहे आणि त्या वस्तुत्व गुणामुळे ते द्रव्य सार्थक होतं आणि त्याच्यामध्ये निरर्थकपणाचा दोष येत नाही. तर अशा प्रकारे आपण वस्तुत्व गुणाला नाही मानले तर द्रव्याच्या निरर्थकपणाचा प्रसंग येतो, म्हणजेच कार्यशून्यता येते. हा दोष आपण पाहिला. पुढे आता पुढचा प्रश्न जो आपल्याला परिचित आहे, वस्तुत्व गुणाला जाणल्यामुळे काय लाभ होतात? वस्तुत्व गुणाला समजावून घेतल्यामुळे आम्हाला काय लाभ होतात? उत्तर आहे, वस्तुत्व गुणाला जाणून घेतल्यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात. पहिला लाभ आहे, प्रत्येक द्रव्य आपापली प्रयोजनभूत क्रिया करते, म्हणून जगातील कोणताही पदार्थ निरर्थक नाही याचे ज्ञान होते. सोपा आहे, व्याख्येनुसारच त्याचा पहिला लाभ सांगितलेला आहे की वस्तुत्व गुणामुळे प्रत्येक द्रव्याची स्वतःची भूमिका आहे, स्वतःचं प्रयोजन आहे, स्वतःचं अर्थक्रियाकारित्व आहे आणि त्यामुळे या जगातला कोणताही पदार्थ निरर्थक नाही याची आपल्याला खात्री पटते आणि हे आपल्याला ज्ञान होतं. हा आपल्याला फार मोठा लाभ आहे. पुढे दुसरा लाभ आहे, प्रत्येक द्रव्याची प्रयोजनभूत क्रिया त्याच्या वस्तुत्व गुणामुळेच होते, इतर ईश्वरामुळे नाही. याप्रमाणे वस्तू स्वातंत्र्याचे ज्ञान होते. बाबा रे, प्रत्येक पदार्थ हा सार्थक आहे. प्रत्येक पदार्थाची प्रयोजनभूत क्रिया त्याच्या वस्तुत्व गुणामुळे होते, कोणत्या ईश्वरामुळे किंवा भगवंतामुळे नाही. हे समजून आल्यामुळे प्रत्येक पदार्थ स्वतंत्र आहे. कुणी ईश्वराधिक या वस्तूंना घडवणारे, त्यांच्यामध्ये त्यांची सार्थकता आणून देणारे नाहीत. प्रत्येक द्रव्य स्वतःच्या योग्यतेने, स्वतःच्या शक्तीने, स्वतःच्या वस्तुत्व गुणामुळे कार्यकारी आहे. त्या द्रव्याला इतर कुणीतरी उपयोगी बनवलं असं अजिबात नाही. हे या वस्तुत्व गुणाच्या ज्ञानामुळे आपल्याला लक्षात येतं. पुढील लाभ आहे, माझ्या ज्ञान दर्शन रूप कार्याचा, माझ्या स्वतःच्या ज्ञान दर्शन रूप कार्याचा कर्ता मी स्वयं आहे. पुस्तक, अध्यापक इत्यादी पदार्थ करता नाहीत. याप्रमाणे स्वावलंबनाचे ज्ञान होते. किती सुंदर चर्चा आहे. इथे सांगितलेलं आहे, मी जीव आहे, माझ्यामध्ये सुद्धा वस्तुत्व गुण आहे आणि त्यामुळे माझ्यामध्ये सुद्धा माझी प्रयोजनभूत क्रिया, माझी सुद्धा अर्थक्रियाकारित्व सुरू आहे. मग माझी प्रयोजनभूत क्रिया कोणती आहे? माझं सत्व, माझ्यामध्ये अर्थ कशामुळे आहे? तर ज्ञान दर्शन हे चैतन्य, हे माझ्यामध्ये असणारं अर्थक्रियाकारित्व आहे. मग मी जाणतो, पाहतो, हे जे माझं वैशिष्ट्य आहे की जे पुद्गलादी द्रव्यांमध्ये नाही आहे. तर माझी ही प्रयोजनभूत क्रिया माझ्या वस्तुत्व गुणामुळे होते. माझं जाणणं, आता मी तुम्हाला जाणतो आहे, तुम्हाला ऐकवतो आहे, सांगतो आहे, तर हे जे माझं जाणणं आहे, हे माझं जाणणं माझ्या वस्तुत्व गुणामुळे होतं आहे. कोणतेही अध्यापक, पुस्तक अशा बाह्य वस्तूंमुळे घडत नाही. हे याचं परिज्ञान होतं आणि यामुळे आपल्याला वस्तू स्वातंत्र्याचं भान होतं. कारण आपल्या या क्रियांसाठी हे बाह्य पदार्थ, हे जी टेक्नॉलॉजी, हे बाह्य वस्तू, हे जरी निमित्त रूप असले तरी वास्तवामध्ये जाणण्याची योग्यता, जाणण्याची सामर्थ्य ही आतून येते, ती बाहेरून येत नाही. निमित्त आपल्याला तशी परिस्थिती निर्माण करून देऊ शकतात, परंतु जाणण्याची योग्यता आणि पात्रता बाकी आपल्या अंतरंगातून येते. हे पहिल्यांदा आपण इथं काय करून घेतलं पाहिजे? जाणून घेतलं पाहिजे.
काही लोकांना असं म्हटल्यानंतर थोडीशी शंका येऊ शकते की ही टेक्नॉलॉजी नसती, अशा प्रकारची ही साधनं नसती, मोबाईल इत्यादी नसते, इंटरनेट नसतं, तर मग आम्ही कसं जाणू शकलो असतो? आम्ही जाणण्यासाठी या परपदार्थांवर अवलंबून आहोत ना. तर वास्तवामध्ये याचं उत्तर असं आहे की जरी आता हे सर्व पदार्थ आपल्या ज्ञानामध्ये निमित्त होताना दिसत असले तरीही ज्ञानाची क्षमता ही या सर्व पदार्थांच्या सहाय्याशिवाय जाणण्याची आहे. भलेही आमचं आत्ताचं वर्तमान ज्ञान इतकं शुद्ध आणि स्वतंत्र झालेलं नाही की या पदार्थांच्या निमित्ताशिवाय आम्ही जाणू शकू, परंतु ज्ञानाचा स्वभाव बाकी या सर्व पदार्थांच्या निमित्ताशिवाय सुद्धा जाणण्याचा आहे. जसं की अरिहंत परमात्मा, आता अरिहंत आणि सिद्ध परमात्मे केवळ ज्ञानी जीव या सर्व साधनांच्या सहायतेशिवाय निमित्ताशिवाय सुद्धा मी जे बोलतो आहे ते जाणत आहेत. याचाच अर्थ ज्ञानाला जाणण्यासाठी बाह्य निमित्तांची आवश्यकता नाहीये, परंतु सध्या आपलं ज्ञान हे त्या स्वभावाला अजून परिपूर्णरित्या प्राप्त झालेलं नसल्यामुळे आम्हाला या सर्व पदार्थांच्या निमित्ताने जाणण्याची आवश्यकता पडते, परंतु ज्ञानाचा स्वभाव असा अजिबात नाहीये. मग तुम्ही म्हणाल की हे सर्व पदार्थ आहेत म्हणून आम्ही जाणतो आहोत, तर असं देखील नाही आहे. त्याचं प्रत्यंतर म्हणजे आता तुमच्या आजूबाजूला जर एखादं लहान मूल असेल किंवा असं समजा की हेच व्याख्यान कुठलं तरी 1 वर्षाचं 6 महिन्याचं मूल, त्याच्या कानावर सुद्धा हे शब्द पडत आहेत, परंतु त्याला यातलं काहीच कळत नाही. अगदी 2-4 वर्षांचं मूल असेल तरी सुद्धा याला त्यातलं सगळं कळणार नाही. मग साधन तर उपलब्ध आहे परंतु त्यांना कळत नाही, कारण ते ज्ञान घेण्याची पात्रता अजून जागृत झालेली नाही. किंवा इतकंच कशाला, एखादी मोठी व्यक्ती जरी असेल परंतु जी अन्य भाषिक असेल, फ्रेंच जाणणारी असेल, जॅपनीज भाषा बोलणारी असेल, तर तिला सुद्धा मराठीमध्ये सांगितलेलं हे ज्ञान कळणार नाही. साधनं सगळी उपलब्ध आहेत परंतु ज्ञान होत नाही. याचाच अर्थ या साधनांनी ज्ञान होत नाही. ज्ञान हे अंतरंगातून येतं. ज्ञानाचा उगम आपल्यामध्ये आहे आणि जेव्हा ज्ञान आपल्या योग्यतेने जाणतं तेव्हा हे सर्व बाहेरचे पदार्थ त्यामध्ये निमित्त सांगण्यात येतात. आणि म्हणून तर शिक्षक सर्वांना समान शिकवतात, परंतु प्रत्येकाचे गुण, प्रत्येकाचा रिझल्ट हा वेगवेगळा येतो. याचं कारणच हे आहे की सर्वांना समान निमित्त दिली असताना सुद्धा प्रत्येक जण आपापल्या योग्यतेनेच जाणतो. हा थोडासा विषयांतर झालं खरं, परंतु हेच ह्या सर्व मोठमोठ्या शास्त्रांना किंवा या जिनवाणीमध्ये असलेल्या महाशास्त्रांना जाणून घेण्यासाठी आवश्यक असणारं वस्तू स्वातंत्र्य हे इथून प्रस्फुटित होतं. हे जर माहितीच नसेल आणि आम्ही जर मोठमोठ्या शास्त्रांचा स्वाध्याय करायला बसलो तर निश्चितच त्यांना, आचार्यांना काय सांगायचं आहे हे आपल्याला कळत नाही आणि मग थोडाफार आपला गोंधळ होऊ शकतो. आणि म्हणून पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे, प्रत्येक द्रव्याची परिणती स्वतंत्र आहे, प्रत्येक द्रव्य आपापल्या योग्यतेने कार्य करतं, कारण आपलं कार्य करण्यासाठी प्रत्येक द्रव्य समर्थ आहे. का समर्थ आहे? कारण त्याचं असणं त्याच्याच अस्तित्व गुणावर अवलंबून आहे आणि त्याचं अर्थपूर्ण असणं हे त्याच्या वस्तुत्व गुणावर अवलंबून आहे. कुठूनही बाहेरून आणण्याची आवश्यकता नाही. परंतु जोपर्यंत जीव संसारी अवस्थेमध्ये आहे, जोपर्यंत तो अशक्त आहे, जोपर्यंत तो आपली शक्ती व्यक्त करत नाही, तोपर्यंत तो या सर्व निमित्तांवर अवलंबून असतो, अशी परिस्थिती आपल्याला दिसते. परंतु जीवाचा मूळ स्वभाव बाकी या सर्व निमित्तांशिवाय सुद्धा सुखी होण्याचा आहे. हे थोडंसं हळूहळू पटवू लागेल. पहिल्यांदा आपण परिचय प्राप्त करून घेतो आहोत. हा मुद्दा मी इथेच पूर्ण करतो. आता आपण हे पाहिलं की प्रत्येक द्रव्याची प्रयोजनभूत क्रिया ही पुढचा मुद्दा, मी माझ्या ज्ञानदर्शन रूप क्रियेचा करता स्वतः आहे आणि म्हणून माझं ज्ञानदर्शन रूप जी प्रयोजनभूत क्रिया आहे, माझं जे अर्थक्रियाकारित्व आहे ते माझ्या वस्तुत्व गुणामुळे आहे. ते माझं जाणणं, पाहणं हे अन्य पुस्तक, पदार्थ, टेक्नॉलॉजी, अन्य कोणी गुरुजन यांच्यावर अवलंबून नाही. हे इथे सिद्ध होतं. पुढचा लाभ आहे परद्रव्याचे कार्य देखील त्यांची प्रयोजनभूत क्रिया आहे, ती त्यांच्या वस्तुत्व गुणामुळे झाली आहे
असे समजून घेतल्यामुळे परद्रव्याविषयी रागद्वेष उत्पन्न होत नाहीत, शांती व समाधान मिळते. बाबा रे, मी एवढं केलं म्हणून त्याचं जीवन आज इतकं बदललं, अशा प्रकारचा जो अहंकार आमच्यामध्ये जन्म घेतो तो सुद्धा इथे सुटून जातो. बाबा रे, त्या जीवाची जी अवस्था आहे, त्या जीवाचं जे काही पुण्य पाप आहे, त्या जीवाची जी काही परिणती आहे, ती प्रयोजनभूत क्रिया ही त्याच्या वस्तुत्व गुणामुळे झालेली आहे, ती माझ्यामुळे झालेली नाही. कारण माझा वस्तुत्व गुण माझ्याजवळ आहे आणि मी ज्यांच्यामध्ये परिणमन करण्याचा प्रयत्न करतो आहे, प्रत्येक द्रव्यामध्ये त्यांचा त्यांचा वस्तुत्व गुण आहे आणि त्यांच्या त्यांच्या वस्तुत्व गुणामुळे ते सुखदुःख भोगतायत, ते त्या पदाला पोचताहेत. आणि म्हणून याचं ज्ञान झाल्यामुळे साहजिकच परद्रव्याविषयी ना राग भाव होतो ना द्वेष भाव होतो. प्रत्येक जण स्वतंत्र आहे, आपापला डब्बा प्रत्येक जण घेऊन आला आहे आणि जे डब्यातून घेऊन आलेला आहे तोच ते जेवतो आहे. अशा प्रकारे प्रत्येक जीव आपापल्या करणीचं फळ, आपापल्या कृतींचं फळ, आपापल्या कर्मांचं फळ भोगतो आहे. हे लक्षात आल्यामुळे प्रत्येकाचा वस्तुत्व गुण स्वतंत्र आहे हे कळाल्यामुळे, ज्याची त्याची प्रयोजनभूत क्रिया भिन्न भिन्न आहे हे जाणल्यामुळे साहजिकच सर्व प्रकारे जीव रागद्वेषांनी रहित होतो आणि हा रागद्वेषांनी रहित होण्याचा भावच आपल्याला शांती प्रदान करतो, समाधान देखील प्रदान करतो. पहा, कौटुंबिक अडचणींनी प्रत्येक जण ग्रस्त आहे, आर्थिक अडचणींनी प्रत्येक जण बाधित आहे, अन्य सामाजिक काही गोष्टींमुळे कोणी जे दुःखी असतील, प्रत्येकाच्या दुःखाचं निमित्त जरी वेगळं असलं तरी त्या सर्व दुःखांमध्ये परद्रव्यासंबंधी रागद्वेषपणा हा कॉमन भाग आहे आणि त्यामध्ये मूळ गोष्ट, त्यामध्ये त्या दुःखाचं मूळ सुद्धा या वस्तुव्यवस्थेला समजावून न घेणं आहे. जेव्हा प्रत्येक पदार्थ आपल्या परिणतेसाठी पूर्ण स्वतंत्र आहे हे लक्षात घेतो, तेव्हा साहजिकच आपला हट्ट आणि आपला आग्रह, दुराग्रह संपून जातो आणि मग प्रत्येक द्रव्याची ती स्वरूप संपत्ती स्वीकार केल्यामुळे सहजच आपल्या जीवनामध्ये सुख शांती निर्माण झाल्या वाचून राहत नाही. प्रत्येक प्रश्नाचं, प्रत्येक दुःखाचं औषध हे जिनवाणीमध्ये विद्यमान आहे. अडचण ही झाली आहे की कोणत्या वेळी कोणतं औषध घ्यावं हे आम्हाला ठाऊक नाही आहे. प्रत्येक दुःखाचा इलाज हा या तत्वज्ञानामध्ये 100% विद्यमान आहे. फक्त आपल्याला योग्य त्यावेळी योग्य ते औषध किंवा योग्य तो सिद्धांत आपल्याला त्यावेळी तो लागू करता आला पाहिजे. म्हणजे मला एखादा त्रास होतो आहे, डोकं दुखतं आहे किंवा काय, आणि मी मेडिकलच्या दुकानामध्ये जाऊन कोणतेही औषध घेतो आहे, तर त्यामुळे माझा इलाज बरा होणार नाही. तर त्या वेळेला वस्तू स्वरूपाचा तो अंश जर मी चिंतनामध्ये घेतला तर निश्चितच त्या जातीचे कषाय भाव मी जिंकू शकेन, त्यांना माझ्यापासून दूर करू शकेन आणि साहजिकच माझ्या आनंदाला व कोणती सीमा राहणार नाही आणि मी सुद्धा या सिद्धांतांचा माझ्या जीवनामध्ये योग्य प्रकारे उपयोग करून माझ्या सुखमय परिणतीला, माझ्या आनंद रूप परिणतीला सहजरित्या भोगू शकेन. अशा प्रकारचा भाव इथे आपण ध्यानी घेतला पाहिजे. पुढील लाभ पाहूया. अर्हंत व सिद्ध यांच्या समान मी देखील ज्ञान दर्शन स्वभावीच आहे अशी श्रद्धा उत्पन्न होते. जसे केवली भगवान सर्व वस्तूंना मात्र जाणतात, तसे मी देखील फक्त जाणावयाचेच कार्य करतो. या वस्तुत्व गुणामुळे काय काय उलगडू लागलं? या वस्तुत्व गुणामुळे समजलं की प्रत्येक द्रव्य त्याची त्याची प्रयोजनभूत क्रिया करण्यासाठी स्वतंत्र आहे. त्यामध्ये मी कर्ता रूपाने कोणतेही योगदान देत नाही, मी निमित्त रूपाने राहतो. हे लक्षात आल्यामुळे मला माझी भूमिका कळते की माझी प्रयोजनभूत क्रिया जाणणे पाहणे आहे, जाणून घेणे आहे. अर्हंत आणि सिद्ध भगवान सुद्धा ज्ञातादृष्ट आहेत आणि माझं सुद्धा कार्य जाणणे पाहणे आहे, स्थिर राहणे आहे. याद्वारे मी देखील जाणावयाचे कार्य करतो, मी देखील ज्ञान दर्शन स्वभावीच आहे अशा प्रकारची श्रद्धा उत्पन्न होते आणि ही श्रद्धा सदा सर्वदा सर्व भवांमध्ये, सर्व काळांमध्ये, सर्व परिस्थितींमध्ये, सर्वदा सर्वथा
आनंददायक आहे आणि त्यामुळे ह्या वस्तुत्व गुणामुळे मी ज्ञाता दृष्टा आहे, मी करता भोगता नाही, अशा प्रकारे आनंदाची लहर आपल्या संपूर्ण आत्मप्रदेशांमध्ये सहजरित्या उत्पन्न होते. हाच या वस्तुत्व गुणाला जाणण्याचा खूप मोठा लाभ आहे. पुढील लाभ आहे, जाणणे जीवाचे प्रयोजनभूत कार्य आहे आणि म्हणून जाणणे हे जीवाला दुःखाला कारण होऊ शकत नाही. वाह, काय सुंदर सिद्धांत सांगतात की बाबारे, मी जीवद्रव्य आहे, माझ्यामध्ये सामान्य गुण आहेत, माझ्यामध्ये वस्तुत्व नावाचा सामान्य गुण आहे, तो अर्थक्रियाकारित्व आणि प्रयोजनभूत क्रिया सांगतो आणि माझी प्रयोजनभूत क्रिया जाणणं आहे. मग माझं ते कार्य असेल, माझं ते वैशिष्ट्य असेल, माझी ती युनिक आयडेंटिटी असेल, तर जाणणे रूप क्रिया मला कधीही दुःखाला कारण असू शकत नाही, हे इथे सांगतात. कारण आपण कित्येक वेळा असं मानतो की ही गोष्ट त्यांना सांगू नका, कारण सांगितलं तर त्यांना फार त्रास होईल किंवा त्यांना फार दुःख होईल, किंवा एखादी अनिष्ट संयोगाची गोष्ट किंवा इष्टवियोगाची गोष्ट त्यांना सांगू नका, सांगितल्यानंतर त्यांना धक्का बसेल आणि मग ते त्रास करून घेतील. तर आपण इथं असं म्हणतो की त्यांना ती गोष्ट माहिती झाल्यामुळे ते दुःखी होतील. वास्तवामध्ये हेच इथं समजून घ्यायचंय की जाणणं, माहिती करून घेणं हे प्रयोजनभूत क्रिया आहे, ही अर्थक्रियाकारित्व आहे, त्यामध्ये कधीही कुणालाही त्यामुळे दुःख होऊ शकत नाही. पण आम्हाला वर्तमानामध्ये, व्यवहारामध्ये तर तसंच दिसतं. हेच तर जैन दर्शनाचं अद्भुत गणित आहे. इथे सांगतात की जाणण्यामुळे कधी कुणाला दुःख होत नाही, तर ते जाणल्यानंतर जो राग भाव असतो, जो कषाय भाव असतो, त्यामुळे दुःख होतं. अहो, पेपरमध्ये कित्येक वेळा आपण वाचतो, इतकी लोक दगावली, इतक्या लोकांचं निधन झालं, त्यावेळी आम्हाला तितका त्रास होत नाही. पण हीच घटना आमच्या नातेवाईकांपैकी किंवा आमच्या घरांमध्ये घडली तर आम्हाला खूप दुःख होतं. याचं कारण केवळ ज्ञान होणं नाही आहे, याचं कारण ते ज्ञान होत असताना त्यांच्याशी जी अटॅचमेंट आहे, त्यांच्याशी जो राग भाव आहे, त्यांच्याशी जी आमची स्नेहमय बंधनरूप परिणती आहे, ती आमच्या दुःखाला कारण आहे. जाणणं दुःखाला कारण नाहीये. कित्येक वेळेला जर राग भाव नसेल तर जाणून सुद्धा जीव अप्रभावित राहू शकतो. यावरून लक्षात येतं, वस्तुत्व गुण सांगतो की आमचं जाणणं पाहणं ही आमचं प्रयोजनभूत कार्य आहे, ते आमचे ते लक्षण रूप आहे आणि त्यामुळे त्या जाणणे रूप कार्य केल्यामुळे आपल्याला कधीही दुःख होऊ शकत नाही. ते जाणत असताना जर आम्ही कषाय भाव करू, राग भाव करू, तर तो राग भाव दुःखाला कारण आहे. जाणणं कधीही दुःखाला कारण असू शकत नाही, कारण ती आपली प्रयोजनभूत क्रिया आहे. आता पुढचा लाभ आहे, ज्ञाता दृष्टा रूप कार्याशिवाय माझे अन्य कोणतेही काम नाही असे जाणल्यामुळे आपल्या कार्यसीमेचा निर्णय होतो आणि परकर्तृत्वाचा निषेध होतो. का की बाबा रे, जाणणं पाहणं माझं कार्य आहे अशी श्रद्धा उत्पन्न झाल्यामुळे परद्रव्याच्या कर्तृत्वाचा अहंकार नष्ट होतो, आपली कार्यरूप सीमा लक्षात येते आणि सहजच सामायिक इत्यादी करण्यासाठी या भूमिकेचा, या स्वतःला स्थिर रूप परिणमित करण्यासाठी या सर्व तथ्यांचा आपल्याला अद्भुत लाभ होतो. तर अशा प्रकारे वस्तुत्व गुणाचे आपण अनेक लाभ पाहिले. हा वस्तुत्व गुण अतिशय महत्वाचा आहे. शक्यतो अनेक स्वाध्यायी जीवांना सुद्धा याचं स्वरूप माहिती नसतं आणि माहिती झालं असलं तरी ते लक्षात राहत नाही. त्यामुळे आपण सर्वांनी या वस्तुत्व गुणाचा विशेष अभ्यास करावा. अर्थक्रियाकारित्व आणि प्रयोजनभूत क्रिया म्हणजे द्रव्याचा सार्थकपणा हे आपण लक्षात घ्यावं आणि त्यानुसार आपल्या जीवनामध्ये आनंदमय परिणमन करावं. या मंगल भावनेने ओम नमः. या वाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो वाणी मस्तक नमो सदा देत हूँ ठोक. जोड़ो द्वादशांगमयी जिनवाणी माता की जय हो, जिन धर्म की जय हो.